देवही मग तेथे आले, इतरां माझी जाऊन बैसले, म्हाताऱ्याची या जीवा लागले, असेल मग बोले श्री साई. चिंधीची ती कथा काय, तरी म्या दुरुक्ती केले घाय, होतीच चोरीली त्या काय उपाय, बोलल्याशिवाय रहावेना. असो अल्ला सारे बघील, तोही तयाचे बरे करील, तव ए भाऊ दक्षिणा देशील, पुसती क्षमाशील श्री साई. किती आणू देव पुसती, 12 घेऊन येई त्वरिती, पाहू जाता नोटची होती, रुपये न मिळती तियेचे. देवे तैसेच बाबांस कथिले, राहू दे मज नको ते वदले, सकाळी त्वा 2दा दिधले, स्मरण न राहिले मज त्याचे. तरीही देवांनी रुपये मिळविले, बाबा लागी आणून दिधले, सवे तयांचे चरणही वंदिले, परिसा मग निघाले जे बोल. काय रे तू करीत अससी, काही नाही वदता तयासी, पोथी वाचित जा नेमेसी, केले देवांसी आज्ञापन. वाडिया माझी जाऊन बसावे, नित्य नेमे वाचित जावे, वाचिताना सांगतही असावे, निरूपण भावे सकळिका. सबंध भरजरी सुंदर शेला, बसलो असता तुझ द्यावयाला, जासी का चिंध्या चोरावयाला, सवयी का तुझला चोरीची. असो करावे पोथी वाचन, साई मुखींचे हे वचन, पावूनी माझी मी अंतरी खूण, अतिसुख संपन्न जाहलो, मानूनी ती आज्ञा प्रमाण. मग म्या तया दिवसापासून, नित्य ज्ञानेश्वरीचे वाचन, तैसेच निरूपण आरंभिले. मिळाली आज्ञा वांछिली आता, फिटली व्रतस्थ मनाची चिंता, येथून मज ज्ञानेश्वरी वाचिता, येईल नियमितता वाचना.